मी आता ठाण्यातील मुंब्रा या परिसरामध्ये मुंब्रा हा ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येतो। लवकरच पावसाची सुरुवात होईल त्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेने स्वच्छता मोहीम केली जाते, नाल्यांची साफसफाई केली जाते। मात्र आपण बघू शकतो की या संपूर्ण नाल्यामध्ये कचरा असेल, प्लास्टिक असेल, काही झाडं असतील याचं, त्यामुळे या वरून येणाऱ्या डोंगरातलं पाणी या नाल्यातनं येतं आणि ते लोकांच्या घरात घुसू शकतं। ठाणे महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करणं गरजेचं आहे, मात्र अशी कुठेही अंतस्थिती दिसत नाही। त्यामुळे हे पावसाळ्याचं पाणी या लोकांच्या घरात घुसणार की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। बघू शकतो की संपूर्ण नालेसफाई महानगरपालिकेने अजून केली नाही। महानगरपालिका याकडे लक्ष देणार का? आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत, काय सांगाल की नाल्याची सफाई झाली की नाही, कधी झाली नाली? मुंबई महानगरपालिका दरवर्षी 3 महिने आधीपासून नालेसफाईचं काम करत असते। ठाणे महानगरपालिकेने गेल्या आता ह्या महिन्यातच टेंडर ऑनलाईन केलं। 7 तारखेला ते टेंडरची मुदत संपली, पण अजून देखील नालेसफाई चालू झालेली नाही। आता पावसाळा तोंडावर असताना पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये काही ठिकाणी गारठीचा पाऊस देखील झाला, पण ठाणे महानगरपालिकेला अद्याप देखील जाग येत नाही। आता तुम्ही पाहत असाल पूर्ण कचऱ्याचा ढीग इथे लागलेला आहे, नाल्याच्या बाजूला देखील कचरा आहे। याच्यामुळे पाणीच कुठेतरी चॉकअप होऊन लोकांच्या घरामध्ये पाणी घुसण्याची खूप दाट शक्यता आहे। या सर्वस्व याला सगळ्या कारणीभूत ठाणे महानगरपालिका त्याचे आयुक्त सौरभ राव साहेब आहेत। तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की साहेब, आपण दरवर्षी 3 महिने 2 महिने आधी निदान नालेसफाई चालू करावी, जेणेकरून नालेसफाई चांगल्या रीतीने होईल। तर बघू शकतो की नागरिक आरोप करतात की नालेसफाई होणे गरजेचं आहे। नालेसफाई स्वच्छता झाली नाही तर ते पाणी पावसाळ्यातल्या लोकांच्या घरात जाणार, नागरी आरोग्याची समस्या निर्माण होतील, त्यामुळे रोगराई पसरेल। मात्र ठाणे महानगरपालिकेला जाग येईल का, ठाणे महानगरपालिका लक्ष देणार, या सगळ्या नागरिक यावरती आरोप करताय। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंब्रा, ठाणे।